चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट मला पाहायचे आहेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं, मात्र त्याला बुद्धी आली नाही. काय तर हे म्हणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. आपण काय बोलतोय, जग कुठं चाललंय, आपण काय करतोय, या माणसाला ज्ञान मिळावं म्हणून कोल्हापूरकरांनी कोल्हापूरवरून पुण्यात पाठवलं. का तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनजीचा पारा चढणार की नाही, ही अशी माणसं तुम्ही आमच्या नशिबी आणून ठेवल्यावर काय होणार, अशा शब्दात राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांना बेकार धुतलं. राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी, शर्मिला ठाकरेंना देखील हसू आवरेना. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री. काय बोलतोय आपण, काय चाललंय, जग कुठे चाललंय, आपण काय बोलतो, आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनजींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार, की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत. आत्ताच मी एक पंतप्रधानांचं आत्ता आलेलं काहीतरी एक निवेदन आत्ता मी पाहून आलो. ज्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं. मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. महात्मा गांधींपासून, जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही. मला ज्या गोष्टी कानावरती येतात, आज अनेक कलाकार आहेत महाराष्ट्रामधले, अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात बाबा बोलायलाच नको, काही लिहायलाच नको, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात. ही यांचीच माणसं भरलेली आहेत. मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून. हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत, यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या, याच्यातनच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या. त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात.
हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? आणि मला असं वाटतंय की हे मूळ हे काय झालंय, नीटची परीक्षा हे कारण आहेच, पण हे प्रत्येक ठिकाणी त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते, तरुण होते, अनेक जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या, हे का आले रस्त्यावरती? याचं कारण सभोवतालचं वातावरण. आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले, हे कारण होतं त्या आंदोलनाचं, पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवर चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं, आमच्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला माझ्या मैदानं नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही, शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, सगळ्या कंपन्या खासगी लोकांना दिल्या जात आहेत, एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत. जेव्हा कधी बघावं तेव्हा या देशामध्ये फक्त निवडणुकाच सुरू आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत, 50-50, 100-100 कोटी. डिजिटल इंडिया, तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे, काय ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या. हे आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात? उलटा कार्ड स्वाईप. पैसे कुठे देतात मग? हे सगळं जे आहे हे सगळं साचलंय, हे सगळं साचलंय. त्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक आता बाहेर येतोय, तो येणार, अजून येणार. हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं हा एवढ्या पुरता मामूली विषय नाहीये, हा देशाचा विषय आहे. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.